खेळाडूंचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय। या ठिकाणी जो सामना सुरू आहे तो सामना दिवसभरातला हा 5वा सामना सुरू आहे। संजय 11 विरुद्ध सहकार सुपरस्टार्स या दोन संघांमध्ये आणि या संघामध्ये संजय 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि सहकार सुपरस्टार्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। तर पाहूया की त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णायक ठरतोय की घातक। सामना 5 षटकांचा असणार आहे आणि पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू हे पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर उभे असणार आहेत। म्हणजे निश्चित रूपाने गोलंदाजावरती थोडंसं दडपण असणार आहे। वैयक्तिक पहिला संघासाठी पहिलं षटक घेऊन येते राहुल। पहिल्या चेंडूवरती हलकासा कट करतो, चेंडू जातो गॅप मध्ये, पाहूया किती धावा मिळत आहेत। पंचांनी निर्णय द्यायचा आहे। पहिल्या चेंडूवरती 3 धावा करून वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलंय प्रज्ञेशने। पहिल्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येते राहुल आणि सामना करतोय नवनाथ। फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळतंय। दुसरा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय राहुल आणि या ठिकाणी मात्र उंचाचा टोळण्याचा प्रयत्न, परंतु एच लागतोय। एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे नवनाथला। 2 चेंडू धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4। पहिलं षटक मार्गस्थ आहे। संजय 11 विरुद्ध सहकार सुपरस्टार या दोन संघांमध्ये दिवसभरातला हा 5वा सामना सुरू आहे। पहिल्या षटकातला तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय राहुल, सामना करतोय प्रज्ञेश, पाहूया। आणि या चेंडूवरती मात्र प्रहार केला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती मोठा झटका पडतोय प्रज्ञेशच्या रूपात सहकार सुपरस्टारच्या संघाला। पहिला झटका प्रज्ञेशच्या रूपात। तर पाहूया की प्रज्ञेशची जागा तर कोण भरून काढतंय। ज्या वेळेला पहिला चेंडू ज्या वेळेला राहुलने टाकला होता त्या चेंडूमध्ये 3 धावा आल्या होत्या। दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद करतोय प्रज्ञेशचा। 3 चेंडू 4 धावा आणि 1 गडी बाद होतोय सहकार सुपरस्टारच्या संघाच्या। आणि आता प्रज्ञेशची जागा भरून काढतोय अक्षय आरोटे। सहकार सुपरस्टारच्या संघाला जर जास्तीत जास्त धावांचा डोंगर जर उभं करायचं असेल तर नवनाथ आणि अक्षय या दोघांना मैदानावरती थांबणं खूप गरजेचं आहे। पहिल्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येतोय मग अक्षयसाठी आणि या ठिकाणी मात्र पुन्हा द्यायची लागतोय। चांगलं क्षेत्ररक्षण रुपेशकडून। एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे। धाव संख्या एकदम मंद गतीने पुढे सरकते, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 5। 4 चेंडू 5 धावा 1 गडी बाद सहकार सुपरस्टार्स या संघाच्या। पाचवा चेंडू नवनाथसाठी, शॉर्ट लेन टाकलेला चेंडू तितकाच सुरेख टोलवलाय, चेंडू जातोय 1 बाउंस चौकार। पहिलं षटक मार्गस्थ आहे। 5 चेंडू झाले, धाव संख्या मात्र झाली ती म्हणजे 9। पॉवर प्लेच्या षटकातलं अजूनही शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातला। पाहूया की या शेवटच्या षटकामध्ये किती धावा कुठण्यात यशस्वी होतोय नवनाथ। पंचांकडे लेग बायची दाद मागतोय, परंतु पंचांनी ती फेटाळली आहे। लेग बायच्या रूपात 1 धाव तर निश्चित रूपाने मिळणार आहे। धाव संख्या 1 ने वाढते, धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 10। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा सहकार सुपरस्टारच्या संघाच्या। वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येते दिगंबर।
वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू ब्लॉक टाकला, तितका सुरेख टोलवला, परंतु एका धावावरती समाधान मानावं लागणार आहे नवनाथला. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 11. 7 चेंडूमध्ये जवळजवळ 11 धावा कुटण्यात यशस्वी होते सहकार सुपरस्टारचा संघ. 5 षटकांचा सामना असणार आहे. दुसरा चेंडू अक्षयसाठी घेऊन येतोय. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव म्हणू आपण. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 12. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक चेंडू झालाय. दुसरा चेंडू आणि या ठिकाणी मात्र दुसरा झटका पडतोय अक्षयच्या रूपात सहकार सुपरस्टारच्या संघाला. 2 बॉल 12. शेखर दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू झालेत. धाव संख्या 12 आणि 2 गडी बाद झालेत. अक्षयची जागा भरून काढतोय स्वतः कर्णधार अभिषेक साळवे. दोन 12. तिसरा चेंडू दिगंबरचा सामना करतोय अभिषेक. पहिला चेंडू हलकासा डोलवला लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. एका धावावरती समाधान मानावं लागेल अभिषेकला. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 13. 3-13. चौथा चेंडू नवनाथसाठी आणि या चेंडूवरती प्रहार केलाय प्रवीण पाटील. तिसरा झटका पडतोय सहकार सुपरस्टारच्या संघाला नवनाथच्या रूपात. चार चेंडू झालेत. धाव संख्या 13 आणि 3 गडी बाद. नवनाथची जागा भरून काढतोय आशिष पाटील. चार बॉल झाले. धाव संख्या 13. जर हे दोन खेळाडू आशिष आणि अभिषेक जर या मैदानावरती शेवटच्या षटकापर्यंत टिकतायत तर निश्चित रूपानं धावांचा डोंगर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दोन्ही संघाला विनंती आहे की वेळेची मर्यादा आहे आणि आयोजकांनी ठरवल्याप्रमाणे सर्व सामने हे आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचे याची नोंद घ्यायची आहे आणि सहकार्य करायचं आहे. पाचवा चेंडू. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण हितेशकडून. 1 धाव पूर्ण होते. संघासाठी 3 धावा रोखण्यात यशस्वी होतोय हितेश. 5 चेंडू झालेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धाव संख्या झाली आहे 14 आणि गडी बाद झालेत ते 3. एक चेंडू बाकी आहे. पाच चेंडू झालेत. धाव संख्या 14. आता मात्र निर्धाव चेंडू.
2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती म्हणजे 14. चौथा चेंडू हितेशचा सामना करतोय अभिषेक. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 17. धाव संख्या 20.
26 26 धावा झाल्यात. चौथ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33. पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक बाकी आहे. आतापर्यंत सहकार सुपरस्टारच्या संघानं 24 चेंडूमध्ये 33 धावा कुठल्यात. तर पाहूया की शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा कुठणार आहेत आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहे संजय इलेव्हन या संघासमोर. वैयक्तिक दुसऱ्याने संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो हितेश. यापूर्वीचं थोडंसं महागडं षटक म्हणू आपण अमोलचं. तर पाहूया की या षटकांमध्ये हितेश काय करणार आहे. कारण की 24 चेंडूमध्ये आतापर्यंत 33 धावा कुठण्यात यशस्वी होतोय सहकार सुपरस्टारचा संघ आणि पहिल्या इनिंगमध्ये शेवटचं षटक असणार आहे. पहिला चेंडू कट करतोय तितकं सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण होते. धावसंख्या 35. शेवटचं षटक मार्गास्त आहे. एक चेंडू झालाय म्हणजे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा अभिषेकसाठी घेऊन येतो हितेश आणि या ठिकाणी मात्र चेंडू उंच जातोय. मोठा झटका अभिषेकच्या रूपात सहकार सुपरस्टारच्या संघाला. शेवटचं षटक मार्गास्त आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. उर्वरित 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय बब्बू खाली आणि या ठिकाणी मात्र जेल सुटतोय. थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण म्हणू आपण बब्बू कडून. धावसंख्या निश्चित रूपाने 1 ने पुढे सरकणार आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण होते. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे धावसंख्या 38. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधले.
शेवटचे दोन चेंडू 38 धावा आणि या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय. चेंडू उंच जातोय, ओमकार खाली येतोय, चेंडू सेफ झोन मध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 40. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू, धाव संख्या 40. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा कुठल्या यशस्वी होतोय. दिशाहीन चेंडू, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव 41 धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधला आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमा पार षटकार. धाव संख्या मात्र झपाट्याने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 47. जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान ठेवलंय संजय इलेव्हन या संघासमोर. सत्तेचाळीस धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान ठेवलंय संजय इलेव्हन या संघासमोर. चला सहकार सुपरस्टार, सहकार सुपरस्टार आपल्याला विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे ताबडतोब.
शंतनू भोईटे आपण इकडे या. चला धावांची गरज आहे 48 आणि गोलंदाज गौराज पहिलं ओव्हर. देवा मोरे युवा संघाचे सर्वे सर्वा. देवाला देखील चांगली बोली लागली होती, पहिलाच खेळाडू CPL मध्ये. आणि या पहिल्या मॅच मध्ये तुफानी एक विध्वंसक तुफानी खेळी करणारा. संदीप आवाज जास्त आहे. निरंजन माईकचा आवाज जास्त आहे, माईकचा आवाज कमी करा. आणि स्ट्राईकला राहुल, नाव स्ट्राईकला राजा. पहिल्या षटक घेऊन देवा मोरे. लॉंगॉनला गौराज आणि डीप मिड विकेटला अभिषेक. मिडॉनला मलिंगा. घुगे योगेश. मॅन फ्रॉम नाशिक मलिंगा. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहे. एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. यष्टीरक्षक आशिष पाटील. चला ये वी गो. देवा मोरे सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू देवा. आणि पहिला चेंडू मिस टाइम. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकण्याचा नक्कीच प्रयत्न देवाचा आणि तो यशस्वी देखील आपण पाहतोय. ज्या प्रकारची ॲक्शन आहे, ज्या प्रकारची स्टाईल आहे, एक जबरदस्त योगदान. सुरुवातीला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे दुपारच्या सत्रामध्ये फोर्स1 लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी जुळलेले आहेत, तुम्ही सांगू इच्छितो सामना सुरू आहे. संजय 11 विरुद्ध सका सुपरस्टार. आणि या चेंडूला खेळून काढलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. 2 चेंडू, धावसंख्या 6. मॉरिसभाई 360 डिग्रीमध्ये फिरत आहेत. पहिल्यांदा मागे होते, नंतर लॉंग लेग, नंतर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, नंतर स्टेजवर गेले. आता श्रीकांतच्या स्टेजवर देखील आहेत मॉरिसभाई. असं पाहिजे, घारीगत नजर, मेरी झलक सबसे अलग. धावसंख्या 6. 2 चेंडू. डीप स्क्वेअर लेगला अभिषेक आहे. पुढचा चेंडू देवा. आता मात्र आर पार, चेंडू सीमा पार. हा येतोय खणखणी षटकार. पार 6 धावा. 3 चेंडू, धावसंख्या 12. वाजले की 12. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग. बघा आतापर्यंत या बॅट्समनच्या या स्पर्धेमधल्या 68 धावा झालेल्या आहेत. बॅट्समन आणि सिरीज साठी प्रबळ दावेदार. युवा संघाचे नेतृत्व मॉरिसभाई. युवा संघ म्हटलं तर मॉरिसभाई. आता मात्र संधी आहे. आता मात्र ट्रॅप मध्ये अडकवतोय आणि खेळाडू बाद. गॉन. व्हॉट अ शॉट, मात्र व्हॉट विकेट. या अगोदर षटकार आणि आता विकेट. 4 बॉल, धावसंख्या 12. 48 धावांचं लक्ष आहे, 36 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 12. आणि आता अमोल टावरे येत आहेत. पहिल्यांदा मिडल ऑर्डर टेस्ट होणार आहे संजय 11ची. खूप वेळ होता नक्कीच राहुलला. बाहेर आतमध्ये बॉल टाकू नका मुलांनो.
षटकार मारण्यामध्ये हा देखील पटाईत आहे. हवा देखील सुरू आहे ऑन साईडला. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, ज्या ठिकाणी आपण दोन खेळाडू पाहतोय. अभिषेक एका ठिकाणी, एक लॉंग ऑनला एक खेळाडू आहे. मी विनंती करेन यानंतर विनय चव्हाणच्या संघाला आपण तयार राहायचं आहे. आणि प्रतिस्पर्धी संघ आहे रिअल फायटर्स विरुद्ध शंभो 11 का फ्लॅट 6 धावा. आर्या ट्रॅव्हल्सला मानवंदना. षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये धाव संख्या 18. हा चालू असलेलं का पाहिजे काहीतरी नवीन. जबरदस्त बॅटिंग. कोणतीच संधी देत नाहीयेत. अमोल देखील पूर्ण मैदानात येताना सेट होऊन आलेले आहेत. डगआउट मधून येता क्षणीच चेंडूला ओळखलं आणि नंतर चेंडूला पाठवलं. आर्या लक्झरीच्या बाहेर. षटकार. पुढचा चेंडू. आता मात्र पॉइंट लाखून काढलेला आहे. क्या बात आहे. हा देखील चेंडू मिळणार आहे. खणखणीत दणदणीत हा येतोय. चौकार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. गेंद सीमा रेखा के बाहर और ये आता हुआ चौकार. 4 रन. रियल फाइटर्स और मोरिया 15 टॉस हटिया. बहुत बढ़िया बल्लेबाजी. जब गेंद शॉट मिलती है तो मिड विकेट के ऊपर से जैसे ऑफ स्टंप के बाहर निकली, बैक फुट पर जाकर कट किया. बहुत ही अच्छा कट देखने मिला. उनका हेयर कट अलग है, उस तरह से उन्होंने स्क्वायर कट खेला था. और ये देखिए अब अभिषेक साल्वी इन पर बहुत जिम्मेदारी होगी, क्योंकि जिस अंदाज से ये बैटिंग कर रहे हैं संजय 11 के हर एक खिलाड़ी मानो पूरी तरह से डगआउट से सेट होकर आ रहे हैं. अब केवल जीतने के लिए रनों की जिस तरह से अब ज़रूरत है. पहले ओवर में रन संख्या टोटल 22 रन. जीतने के लिए रन बनाने हैं टोटल 26. 48 का लक्ष्य है. चौबीस गेंदे 26 की जरूरत. आने वाले दिनों में सैयद रिसा राजा चषक देखेंगे. वो डेट कब आएगी जैसे सागर पुजारी में बताएंगे. अगले सैटरडे संडे सीपीएल. इस साल बहुत कुछ आपको सीपीएल में देखने मिलेगा. चारको प्रीमियर लीग, सह्याद्री प्रीमियर लीग हम देख रहे हैं. एसपीएल पॉजिटिव लिप मैनेजमेंट प्रेजेंट्स एसपीएल सीपीएल 2024. गेंदबाजी के लिए तैयार अभिषेक. स्ट्राइक पर राजा. ये अच्छा क्रिकेट है, ये अच्छा क्रिकेट. क्रिकेट का पहला जो सी है अल्फाबेट, जिसे कहते हैं कंसंट्रेशन. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आई फॉर इंटेलिजेंस ऑफ क्रिकेट, बुद्धि चातुर्य. दूसरा सी जो कंट्रोल का है, नियंत्रण का है. के फॉर नॉलेज, आपके ज्ञान का है. ई फॉर एनर्जी, ऊर्जा स्रोत. टी फॉर टेक्निक, तकनीक, टैलेंट, आपकी प्रतिभा. और टी फॉर टेक्निक, टैलेंट, टेम्परामेंट का है. तो इसी तरह से एक अच्छा स्ट्राइक रोटेट कर रहे हैं. स्ट्राइक पर अब अमोल टावरे. रन संख्या टोटल 23. जीतने के लिए अब 23 गेंदे और 25 की जरूरत. राइट आर्म ओवर द विकेट अभिषेक. राइट आर्म ओवर द विकेट. अगली गेंद हवा में बहुत ही ऊंचा खेला हुआ स्ट्रोक. देवा वहां पर आ रहे हैं लेकिन ओ गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. क्या छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. लेकिन एक मौका था. हौसला टूटेगा क्या, मैच छूटेगा. देवा मोरे वहां पर थे. देवा की हेयर स्टाइल देखकर मुझे वो मूवी याद आ रहा है, आशिकी. राहुल रॉय आए थे. तू मेरी जिंदगी है, अब तेरे बिन जी लेंगे हम. और ये राहुल रॉय स्टाइल में देवा. देवा आया है, खुशियां लेकर आया, लेकिन ना देवा के लिए वो गाना भी है प्रहलाद जी शिंदे का कि आता तरी देवा मला पावशील का. कुछ तो करना होगा, कुछ अलग करेंगे तो मौका बनेगा, वरना जिस तरह से ये मैच. ये देखिए टॉस. ओवर के बाद टॉस देखेंगे. ओ मोए मोए. ये देखेंगे इस तरह से तैयार थे. और अब यहाँ पर अजिंक्य कुछ बात कर रहे हैं, राजा बात कर रहे हैं उनसे. और अभी का डॉट. चलो टॉस करेंगे किरण जी देसाई. केडी टॉस जीता है मोरिया 15. देखेंगे मोरिया 15 ने क्या लिया, बॉलिंग या बैटिंग करने का. ओ ये अच्छी गेंद, अच्छी गेंद. फास्टर वन थी. आशीष पाटिल विकेट कीपर.
हर एक गेंद पर प्रहार ये क्रिकेट नहीं, हर एक गेंद पर चौका ये क्रिकेट नहीं, सिंगल डबल से भी आपको मैच को बनाना होगा। शुभू को देखेंगे एक्शन में, शुभू को वही करना है, हर एक गेंद पर प्रहार के लिए नहीं, सिंगल के डबल के साथ भी आप मैच को चलाना होगा। अगली गेंद आप कवर के ऊपर से, देवा जहां जा रहा है वहां पर गेंद जा रही है। देखिए ये कमाल के खिलाड़ी है, ओ क्या बात है, कमाल का थ्रो, लेकिन ये 2 रन, इन 2 रनों के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 29। 19 गेंदे 19 की जरूरत, 19 चेंडू 19 धावांची गरज। What a shot! इनके पास ही गेंद जा रही है। तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ रहेगा, तू जहां रहेगा तेरी तरफ बॉल आएगा, और बॉल उसी तरफ जा रही है। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 30, 18 गेंदे 18 की जरूरत। रियल फाइटर्स बनाम अगला मुकाबला मोरिया 15। सूरज भोईटे गोट्या प्लेइंग 11 सांगून जा, सेम आहे, नो चेंज, सेम टीम। गोलंदाजचं नाव शेखर, स्ट्राईकला आहेत अमोल, नॉन स्ट्राईकला आहेत राजा। धावसंख्या 30, 18 बॉल 18 धावांची गरज। फुलटॉस, मलिंगा, गुगे, ओ बॉल बरोबर मागे गेला। बॉल बघा केवढी मोठी लॉट घेऊन आला, त्या लाटेबरोबर अक्षरशः हल्लात होती ते। 1 धाव, 17 बॉल 17। आणि या वाईडने धाव संख्या पुढे सरकते आणि धावांची गरज आहे 16, आणि प्रेक्षक झालेत गोळा। याची देही याची डोळा, SPL प्रीमियर लीग सीझन 6चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहोत। धावांची गरज आहे 16, 17 चेंडू 16 धावांची गरज। स्ट्राईकला राजा पाटील, एखादा ड्राईव्ह पाहायला मिळेल का आपल्याला, बघूया। सकाळच्या सत्रामध्ये एक चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता। पुढचा चेंडू शेखर याचा, आता पुन्हा एकदा त्याच गॅपमध्ये खेळून काढलेला आहे, क्या बात है। 2 खेळाडू धावत आहेत, पाहता पाहता चेंडू 1 धाव, 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी नाही। आणि बघा इकडचा आवाज तिकडे जातो आणि त्या आवाजाने तिकडे हलचल मचती आहे। आणि बघा सगळे बॉल कोणाकडे जातात, देवाकडेच जातात मगापासून। देव आहे, देव आमचा आहे। आणि हा क्लिअर होणार का, मलिंगा आणि ओ मोय 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 4 रन। आसान कैच, कभी कभी आसान कैच लेने के लिए जाते हैं आणि सहज कैच घ्यायला गेला आणि लॉलीपॉप, यस अक्षरशः लॉलीपॉप झेल घ्यायला गेले आणि 4 धावा देऊन बसले। धाव संख्या एकूण 38, 15 बॉल मध्ये 10।
पुढचा चेंडू राजा. आता मात्र संधी नक्कीच आहे. सोपा झेल आणि खेळाडू बाद होते. आता मात्र गौराज आहे आणि आता 14 बॉल आणि 10 धावांची गरज. एक चांगला प्रयत्न केला. एकेरी दुहेरी धावा, एक चौकार, 2 चौकार आपण पाहिले. नवीन फलंदाज आलेला आहे, त्याचं नाव आहे हितेश राई. ध्रुवेश लोहड. मंगेश काहीतरी विचार मंथन करून आलाय. मंग्या. चौदा बॉल 10. मांगरेवाडीचे हुकमाचा एका आहे मंगेश मांगरेवाडी. चला, क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय का डावखुरा फलंदाज आल्यामुळे डीप मिड विकेटला देवाला आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आहे, एक शॉर्ट मिड विकेट. पहिला चेंडू आणि हलक्या हाताने खेळलेला फटका. आणि हो, हे काय करायला गेले. 13 बॉल 9. संजय 11 संघाचा नेट रन रेट खूप छान आहे, त्यामुळे हा सामना जिंकले तर नक्कीच ते डायरेक्ट क्वालिफाय करतील असंच वाटतंय सेमीला. आणि संधी चुकलेली आहे, हुकलेली आहे. एक धाव पूर्ण केले, बघूया 2 धावांसाठी पोहोचणार का. मात्र आठ 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये दुर्वेश आलेला आहे. लोहड पंचल्या स्कूलमध्ये थर्डला आहे, तो देखील मॅच पाहतोय. चला, 12 बॉल आणि धावांची गरज आहे. 8 स्ट्राईकला अमोल टावरे, नॉन स्ट्राईकला हितेश रई आणि गोलंदाजीसाठी अभिषेक. आणि ही मॅच देखील ज्या स्थितीमध्ये आहे, एक जर अभिषेकचं ओव्हर चांगलं निघाली या ठिकाणी जर अभिषेकचं षटक चांगलं निघाले तर पुन्हा एकदा संधी तयार होऊ शकते. अभिषेक साळवी. हो 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 हो, कोण होता. श्रेयस आदित्य सिलेक्शन झालंय. अंडर 19ला 14ला झाले. कोणतं ऑक्सफर्ड. राईट मोर द विकेट. ओ टर्न. पंचांचा इशारा आहे ते वाईट. आणि डाव्या एसटी बाहेरून टर्न. जो चेंडू खेळायला कुठे गेला होता बघा, केसर बिल्डिंग, केसर पार्टी हॉल किंवा भगवती हॉटेलच्या इकडे मारणार होता षटकार. बघूया, अमोल टावरे देखील वाट बघतोय की या ओव्हरला मला देखील चान्स मिळेल का.
क्या बात आहे. चांगलं इम्प्रोव्हायझेशन. 1 धाव आणि 2 धावा. दहा बॉल 4. आणि खेळाडू बाद. सहज सोपा झेल. थांबून कव्हरला खेळायचं होतं, अजून थोडा वेट केला असता तर जाऊ शकला असता, कारण शरीरापासून थोडासा दूर होता. आणि विजयी चौका मारून येतं का बघूया प्रवीण पाटील. चल लवकर पव्या. हो, व्हॉट अ शॉट. चौकार. विजयी चौकार. 4 धावा. भावेश पवार स्टाईल. काही दिवसांपूर्वी याला ओमकार बोलायचे, आता भावेश पवार बोलतात. काही दिवसांनी त्याला फरदीन काझी म्हणतील. काही दिवसांपूर्वी भिलाल बोलायचे, मात्र भिलाल करत असताना तो गुलाल उधळायला लागला. ट्रेंड चेंज होत आहेत त्याचे. सध्या भावेश पवार. काही दिवसाने पवन केणे पण होईल. किती आनंद आलाय बघा. जेवढं 56 करताना आनंद झाला ना राहुलला, तेवढा या चौकाराला आनंद प्रवीण पाटीलला झाला. कारण फिनिश स्ट्रोक आलेला आहे. चला लवकर बॅटिंग ऑर्डर पाठवा. टीम सहकार सुपरस्टार, सॉरी सहकार सुपरस्टार नाही, टीम रिअल फायटर्स. संजय 11 निश्चितपणे या स्पर्धेच्या जवळपास क्वालिफायच्या यादीमध्ये पहिली टीम असणार आहे, ज्यांचा नेट रन रेट चांगला आहे. दोन्ही मॅच जिंकलेले आहेत आणि दुसरा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार ते म्हणजेच टीम मोरिया 15. मात्र या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल विनय चव्हाणच्या संघाला, कारण या ठिकाणी जर विजय प्राप्त केला शुभमच्या संघाने तर त्यांना संधी मिळू शकते.